हॅलो नमस्कार रामराम मंडळी, मी गौरी. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर काल भात कापून झालं होतं आणि आज होतं बडवायचं. वावराकडे आले तर सगळ्या ताडपत्र्या वगैरे आतरून ठेवून आणि भात पण वाहून ठेवलं होतं थोडंसं. आणि मला घरून येताना आणायला सांगितली होती कोल्हापुरी चप्पल, आणि ह्या कोपऱ्याला आणि त्या कोपऱ्याला उलटी करून ठेवली होती. तर भाऊ विचार करत होता की काय शास्त्र असेल की का अशी चप्पल ठेवली. कोल्हापुरी चप्पल का ठेवली ते सांगायचं सोडून भाऊ मला सांगत होता गाड्यांना कोल्हापुरी चप्पल बांधतात ते. मग इकडं नानीचं दादांचे भांडणं झाली होती, म्हणजे दादा असेच मजाक करत होते. लोक म्हणतात भात म्हणजे फक्त अन्न, पण ज्यांनी तो पिकवला आहे ना त्यांच्यासाठी तो जीवन असतं, जीवन. भाताचं शेत सोन्यासारखं दिसतं, पण त्या सोन्याला चमक देणारा घाम तो शेतकऱ्याचा असतो. धान्य वाढवताना प्रत्येक फटका म्हणजे वर्षभराच्या मेहनतीचा आवाज असतो. शेतकरी त्याच्यावर हात मारतो आणि म्हणतो अजून थोडं पूर्ण होईल. त्याचे हात फाटतात, खांदे दुखतात, डोळ्यात धूळ जाते, पण तो थांबत नाही, कारण त्याला माहिती आहे या दाण्यावरच माझ्या मुलांचं भवितव्य उभं आहे. भात कापल्यानंतर बडवणे ही शेतीची प्रक्रिया नाही, ती परंपरा, मेहनत आणि निसर्गाशी नातं सांगणारी एक सुंदर कहाणी आहे. भाताचा गोळ शिकवण शिकली. काल जी एक पात कापली होती सकाळी, ती तेवढीच भात बडून झालं होतं. मग काय टाईम झाला होता म्हणून इकडं नानी भरत होती भात गोण्यांमध्ये. सगळं भात वगैरे भरून झालं आणि आम्हाला लागलं होतं काम, ते म्हणजे ताडपत्र्यांवरती पेंडा टाकायचं. मग काय पेंडा वगैरे टाकला होता आणि नंतर कळलं की आग होत होती अंगाची. मग कळलं की भात उभारलं होतं आज कवळ्या वाहून. भाताच्या दाण्यात फक्त कार्बोहायड्रेट नसतं, तो शेतकऱ्याचा घाम, वेदना, आशा आणि त्यांच्या बाळांच्या पोटी जावं अशी प्रार्थना. म्हणून अन्न वाया घालवण्यापूर्वी एकदा का होईना त्या दाण्याच्या प्रवासाची आठवण करा. कोल्हापुरी चप्पल आणि ती धान्य करताना का बाजूला ठेवतात ते जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ब्लॉग आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा.